नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. कथनी आणि करणी म्हणजे आपण काय बोलतो, आपण काय करतो, त्याच्यात जर सामंजस्य नसलं आणि बहुतेक राजकारण्यांच्या शब्दामध्ये ते नसतं. कारण बोलताना ते अतिशय लाघवी, फसवणारं असं ते बोलतात आणि करताना जे बोलतात त्याच्या एकदम विरुद्ध असतात. त्यालाच राजकारण म्हणतो. महाराष्ट्राचं राजकारण असं नव्हतं. एक काळ होता महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी शेतकरी कामगारी पक्ष, मग समाजवादी चळवळ, पुढे डावे पक्ष, शिवसेनेचा उदय, एवढं सगळं असून सुद्धा मतभेद असायचे, मनभेद कधी नसायचे. परंतु 2014 नंतर भारतीय जनता पार्टीने आपला चेहऱ्याचा म्हणजे जो मुखवटा होता तो उतरवला आणि त्यांचा ओरिजिनल चेहरा समोर आला, जिथे मतभेद याच्यापेक्षा जास्त मनभेद आहेत. आणि किती जरी मतभेद असले आणि किती जरी मनभेद असले, तरी सत्तेचं लोणी खाण्यासाठी कोण कोणाच्या मांडीवर बसेल आणि मांडीवर बसलेला कधी तुमचं पोट फाडेल किंवा गळा कापेल, याची कोणालाही गॅरंटी नाही. त्यामुळं कालपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये अगदी एकामेकाच्या इज्जतीचे लक्तर वेशेवर टांगणारे राष्ट्रवादी पार्टी, अजित पवार आणि भाजपा मुंबईत आले की कसे एकत्र आपण सगळे भाऊ-भाऊ सगळे मिळून राज्याला खाऊ, असं सुरू असतं. प्रश्न असा आहे, की जेव्हा तुम्ही काही गोष्टी करता आणि त्या लोकांच्या समोर नजरेला येतं आणि मग त्यावर कोणी बोललं, तर मग एक इरिटेशन यायला लागतं, चिडचिडेपणा येतो. तो आता बऱ्याच भाजपच्या नेत्यांमध्ये दिसायला लागलेला आहे. मी नेहमी म्हणतो महाराष्ट्रामध्ये जेवढे भाजपामध्ये शकलं म्हणजे तुकडे झालेले आहेत तेवढे कुठेच नाही. एक ओरिजिनल भाजप आहे. त्या ओरिजिनल भाजपामध्ये मोदीनिष्ठ भाजपा आणि संघनिष्ठ भाजपा आहे. त्यानंतर काँग्रेस भाजप आहे. म्हणजे काँग्रेसमधनं आलेले भाजपामध्ये. मग उबाटा भाजप आहे. उद्धव ठाकरेकडनं भाजपामध्ये आलेले. मग शिंदे भाजप आहे. मतलब शिवसेना भाजप आहे. एकनाथ शिंदेकडनं भाजपामध्ये आलेले. मग एम-एन-एस भाजप आहे. सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भाजपा आणि एन-सी-पी राष्ट्रवादी अजित पवार भाजपा. म्हणजे जवळ-जवळ 2 भाजपा ओरिजिनल, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, 6 काँग्रेस, एम-एन-एस असे 8-9 भाजपाचे गट आहेत. आणि ते आपल्या आपल्यात वावरत असतात. ही सोलापूरची गोष्ट आहे. सोलापूरमध्ये पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे. हे सातारचे राहणारे. यांचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता जयकुमार गोरे जेव्हा सोलापूरच्या कॉर्पोरेशनच्या मेयरबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा प्रश्न विचारणाऱ्यांनी असं विचारलं, की "साहेब मेयरपद कोणाला मिळणार? आयराम गैराम मधल्यांना मिळणार, की जे पार्टीशी एकनिष्ठ आहेत त्यांना मिळणार?" मग आयराम गैराम बोलल्या-बोलल्या गोरे साहेब थोडेसे अपसेट झाले आणि ते म्हणाले, "अहो भाजपामध्ये रीतसर प्रवेश करून भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या माणसांना तुम्ही थोडं अदबीनं बोललं पाहिजे. आयराम गैराम काय बोलता?"
ते आता भाजपच्या तिकीटवर निवडून आले त्यामुळे ते आमचे कार्यकर्ता आहेत. त्यात आयाराम-गयाराम कसले. आता हा पत्रकारांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर किंवा समज देण्याच्या अगोदर त्यांनी भाजपातले जे ओरिजिनल कार्यकर्ता आहेत, जे संघापासनं भाजपासोबत, जनसंघापासून भाजपासोबत राहिलेले आहेत. सुधीर मुनगंटीवार. ते म्हणाले, की शनी शिंगणापूरमध्ये दारं नसतात. शनीच्या देवाला दरवाजा नसतो आणि शनी शिंगणापूरमध्ये कुठल्याच घराला दरवाजा म्हणजे लावत नाहीत ते. त्याचं आणि भाजपचं एकच आहे. आमच्याकडे पण दरवाजा नाहीये. कोणी येतं सदाचारी, व्यभिचारी, भ्रष्टाचारी, समाजकंटक सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. याच पुढे पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी सरसंघचालक मोहन भागवतजी असे म्हणाले होते, की ज्या हिशोबाने भाजपामधले बाहेरची लोकं येतात, तर ती आपली विचारधारा शाबूत राहील की गढूळ होईल. आणि आतल्यातले आणि बाहेरच्यातले हा वाद भाजपामधला सुद्धा आहे. पण मला असं वाटतं जयकुमार गोरेच्यासाठी चिडलेत. कारण ते पण आयाराम-गयाराम संस्कृतीतच भाजपातनं आलेले आहेत. पहिले ते अपक्ष म्हणून लढले, जिंकले. मग पृथ्वीराज चव्हाण जेव्हा आले मुख्यमंत्री बनून, मग त्यावेळेला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस सोबत होते 2014 मध्ये. 2019 मध्ये ते भाजपासोबत आले आणि मग त्यानंतर भाजपासोबत आहेत. सध्या मंत्री आहेत. तेव्हा बहुतेक आयराम-गयाराम असं म्हटल्यामुळे कुठेतरी ते स्वतः डिचवल्या गेले असतील. म्हणून ते चिडून म्हणाले, की तुम्ही थोडंसं सावधानीने बोललं पाहिजे. विचारताना सधन सुचिता ठेवून पत्रकारांनी बोललं पाहिजे. आणि मग शेवटी जाता-जाता तो डायलॉग मारून गेले. ते म्हणाले, "पत्रकार तुम्ही सुद्धा या वर्तमानपत्रातनं त्या वर्तमानपत्रामध्ये जातात ना." मला गोरे साहेबांच्या विचारांवर कीव येते. मला वाटलं ते मॅच्युरिटीचा माणूस असेल. हां, जेव्हा ते जिल्हा परिषदमध्ये होते, तेव्हा त्यांच्यावर काही आरोप झाले, ते अरेस्ट झाले होते. ते सगळं आपण बाजूला मागे ठेवूया. पण माणूस आता 3 वेळाचा आमदार आहे. काहीतरी त्याला प्रगल्भता आली असावी. पत्रकार जेव्हा एक पेपर सोडून दुसऱ्या पेपरमध्ये जातो आणि नेता एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये जातो. हे तुम्ही कसं एकत्र याची तुलना केली साहेब? म्हणजे तुमच्यासाठी पक्ष बदलणं म्हणजे टूथपेस्टचा ब्रँड बदलण्यासारखं आहे का? आज Colgate आहेत, उद्या Cibaca लावतो किंवा प्रॉमिस घेतो. पक्ष हा विचारसरणी सोबत असतो. त्या पक्षाची विचारधारा तुम्हाला पटते म्हणून त्या विचाराशी तुमचं मत सहमत असतं. म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जाता. पक्षात वर्षानुवर्ष तुम्ही राहता, तेव्हा विरोधी पक्षांचा ते किती वाईट आहेत आणि त्यांची विचारसरणी किती वाईट आहे. त्यांचे ध्येय किती चुकीचे आहेत. असं जनतेला बिंबवून सांगता आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही वाईट म्हणून बोलाल, पुन्हा त्यांच्याच मांडीवर बसून ते किती चांगले आहे हे जर सांगायला गेलं, कुठलाही पेपरवाला जेव्हा तो लोकसत्तेत काम करतो, त्यानंतर तो सकाळमध्ये जातो. तो बातम्याच करतो. त्याच शैलीमध्ये लिहितो. काही ठिकाणी काही शब्द, हे शब्द वापरायचे नाही, ते शब्द वापरायचे नाही, अशी प्रत्येक पेपरची पॉलिसी असते. तुमचा ड्रायव्हर उद्या जर दुसऱ्याकडे नोकरी करायला गेला, तर त्यांनी काय दल-बदल केलं? पण ह्या गोष्टी आता जयकुमार गोरेंना सांगून काही उपयोग नाही. कारण त्यांची पण विचारधारा नाही. त्यांची एकच विचार आहे, की सत्तेची धारा कुठे चालते?
सत्तेच्या धारेकडे जायचं आणि सत्तेचं लोणी खायचं आणि जनतेला मूर्ख बनायचं. आणि मग पंचायत होते हो. कालपर्यंत चक्की पिसिंग आणि पिसिंग जेलमध्ये पाठवणाऱ्या अजितदादांच्याकडे आता तुम्ही फंडसाठी उभे राहता. झालं की मग. सगळं संपलं. बऱ्याच दिवसांनी किरीट सोमय्याचं मी नाव ऐकलं. की त्या कुठे मुंब्रामध्ये एका कोण्या नगरसेविकाने काहीतरी म्हटलं, "मी हरा कर देंगे." त्यावर लगेच त्यांनी ॲक्शन घेतली आणि त्या पोरीने माफी मागितली. मोकळी झाली ती. पण त्या अगोदर किरीट सोमय्यांनी किती लोकांना सुनील तटकरेपासून, अजित पवारपासून, नारायण राणेपासून अहो कोणा लोकांची कागद बाहेर काढले. प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना जेल करण्याचं त्यांनी प्रॉमिस केलं. आता त्यांनाच पुष्पगुच्छ देऊन देऊन त्यांना नमस्ते करावं लागतं हो. किती वाईट स्थिती आली बिचाऱ्या किरीट सोमय्यांवर. त्यामुळे पत्रकारांची तुलना नेत्यांसोबत करू नका. आम्ही प्लॅटफॉर्म जरी बदलतो तरी विचार नाही बदलत. तुम्ही विचार बदलवता आणि सत्तेसाठी प्लॅटफॉर्म बदलवता. त्यामुळे आयाराम गयाराम हे आयाराम गयारामच असणार. आणि भाजपतले जे ओरिजिनल लोकं आहेत, त्यांना डावलून तुमच्यासारख्या बाहेरून येणाऱ्यांना जेव्हा मंत्रिपदं मिळतात, तेव्हा त्यांना काय वाईट वाटत असेल, हे तुम्हाला कसं कळणार गोरे साहेब? आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.